महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कोषाध्यक्षपदी भीमराव पाटील जेऊरकर यांची तर प्रमुख कार्यवाहपदी सोपानराव पवार आणि कार्याध्यक्षपदी गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। राज्यातील ग्रंथालयांच्या चळवळीचा विस्तार करण्याचा निर्धार भीमराव पाटील जेऊरकर यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची पुण्यामध्ये विभागीय नियामक मंडळाची बैठक पार पडली। त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भीमराव पाटील यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। भीमराव पाटील हे पन्हाळा तालुका आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह तसंच अखिल भारतीय ग्राहक पंचायत पन्हाळा तालुका सचिव म्हणून काम पाहतात। निवडीनंतर पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि विभाग संघाचे विद्यमान अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। ग्रंथालय चळवळ सध्या अनेक अडचणीतून वाटचाल करते, त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि सार्वजनिक ग्रंथालय यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून राज्य ग्रंथालय संघ काम करत आहे। राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयापुढील अनेक प्रश्न राज्य संघाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं भीमराव पाटील यांनी सांगितलं। यावेळी कुंडलिक मोरे, विजय पवार, साहेबराव शिंदे, विनोद गायकवाड, एकनाथ जाधव, पांडुरंग सूर्यवंशी, शिवाजी पाटील, संतोष शिंदे, सतीश भिंगे, सुशांत मगदूम, दत्ता देशपांडे, पुष्पा पाटील, रामचंद्र पाटील उपस्थित होते।